महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या विधानामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। ठाकरेंनी उमेदवार दिला आहे, आता काँग्रेसही आपला उमेदवार देणार असे ठणकावून सांगत त्यांनी आगामी निवडणूक रणनीती स्पष्ट केली आहे। हा इशारा महाविकास आघाडीतील जागावाटप आणि समन्वयावर थेट परिणाम करणारा मानला जात आहे। याआधीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार जाहीर केल्याने आघाडीतील तणाव वाढल्याचे दिसत आहे। पटोले यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस आता अधिक आक्रमक भूमिकेत जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत। त्यांनी स्पष्ट केले की काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही। जिथे गरज असेल तिथे पक्ष स्वतःचा उमेदवार उभा करेल। राजकीय विश्लेषकांच्या मते हे विधान केवळ निवडणूक रणनीती नसून आघाडीतील शक्ती प्रदर्शनाचाही भाग आहे। स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येही यामुळे संभ्रम आणि स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर येत असल्याचे चित्र आहे। जागा वाटप, उमेदवार निवड आणि प्रचार रणनीती यावर अजूनही अंतिम एकमत झालेले नाही। या पार्श्वभूमीवर पटोले यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात असून आगामी दिवसात महाराष्ट्रातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काँग्रेस उमेदवार देणार आहेत का या निवडणुकीमध्ये? आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेलं आहे, त्यामुळे देणार। मला कुठेतरी असं वाटत नाही का काँग्रेसला विश्वासात घेऊन या सगळा निर्णय घेता आला असता? अशा पद्धतीने अचानकपणे निर्णय तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मला पट्ट्या काँग्रेसला बसत नाही का? पुढची राज्यसभा समजा ही परिषद समजा शिवसेना ठाकरे गटाला गेली तर पुढची राज्यसभा काँग्रेस लढवेल असं काही समीकरण आहे का? अजून तशी कुठलीही चर्चा झाली नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर आता काही बोलणं बरोबर नाही। एक दबाव गट आहे, एक स्ट्रॅटेजी घेऊन काँग्रेस 3 वाजेपर्यंत वेळ काढत आहे। नाही, त्याला दबाव तयार करायचं काही कारण नाही, त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही दबावाचं राजकारण करत नाही। तसं शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी एकमताने घेतला, तसं उद्धव ठाकरे साहेबांनाही एकमताने विधान परिषदेमध्ये पाठवायचा निर्णय घेतला होता। आणि त्यांच्या पक्षाने तो निर्णय घेतला तो त्यांच्यासाठी आहे। त्यामुळे आता जे काही फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज लावलेली आहे, त्यामुळे जी काही प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते ती 3 वाजेपर्यंत क्लिअर होईल।